बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मी बोलतोय नाही एक लक्षात घ्या काही माणसं फार पक्की असतात आणि काही मडकी कच्ची असतात. त्या पक्क्या माणसांपैकी नाशिकमध्ये विलास शिंदे शिवसेना. आता कच्चे मडकी कोण? जसं आता मगाशी महाराष्ट्र केसरी ते आमचे एक महाराष्ट्र केसरी होते चंद्रहार. हां, आता या चंद्रहार पाटलांना ते जरी पहलवान दिसत असले तरी ते कच्चं मडकं आहे. त्याच्यासाठी शिवसेनेनं प्रतिष्ठेचा विषय केला. आम्ही सगळ्यांनी सांगलीतली जागा मिळावी, शिवसेनेनं लढावी, चंद्रहार पाटलांनी लढावी ही त्यांची इच्छा होती आणि त्यांच्या त्या इच्छेसाठी आम्ही प्रतिष्ठापणाला लावू. अशा माणसानं स्वार्थासाठी बरं का, लाभासाठी बेईमान व्हावं, ह्याला मी बेईमानी म्हणतो. काय त्याला कमी दिलं? ठीक आहे, सत्ता आली नाही, तुमच्या गावात तुमच्या विट्यात तुम्हाला मतं पडली नाही, तुम्ही एवढे मोठे नेते समजत होता. मला तो फार लहान माणूस आहे, मला त्याच्याविषयी काय बोलायचं नाही आहे त्या माणसाविषयी. पण मला वाईट वाटलं की ज्या माणसासाठी आम्ही प्रतिष्ठापणाला लावली महाविकास आघाडी, त्या माणसानं सुद्धा बेईमानी करावी. या बेईमानीचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. ठीक आहे, आता पुढला विषय घ्या. नाही म्हणजे आता उद्धव ठाकरेंच्या गळ्यातला जो चंद्रहार आहे नाही, तो अजिबात कोणाच्या गळ्यातला, तुम्ही हे फालतू उपमा देऊ नका. शिंदेच्या गळ्यात, बरं का? ठीक आहे, त्याने मिरवावा, काही नाही. त्याच्या विटेसारख्या गावामध्ये त्याला 10,000 मतं पडली नाही लोकसभेत. पण आम्ही प्रयत्न केला. एक तरुण उमदा क्षेत्रातला माणूस आहे, निवडणूक लढायची आहे, अपक्ष लढणारच होता. अपक्ष लढला असतं तर 5,000 मतं पण नसती पडली. 60,000 मतं जी शिवसेनेची होती ती त्यांना पडली. आता मला त्यात काय, ठीक आहे, शेवटी आर्थिक लाभ हा महत्त्वाचा आहे. क्रीडा क्षेत्रात काम करायचं आहे, सामाजिक काम करायचं आहे, याला काय अर्थ नाही. जे सगळे चाललेले आहे ते आर्थिक लाभापोटी चाललेले आहे. त्याच कार्यक्रमात एकनाथ शिंदे असं म्हणतात की तुम्ही आता नकली आखाड्यातून असली आखाड्यात आलेला आहात आणि वाघाचं कातडं पांघरून कोणाला वाघ होता येत नाही. तर बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदेंनी कधी बाळासाहेबांचे विचार आत्मसात केले मला माहीत नाही. ते कोणत्या काळात बाळासाहेबांबरोबर होते पाहावं लागेल. त्यांनी बाळासाहेबांबरोबर नक्की कधी काम केलं. ते स्वतःविषयी काही गैरसमज लोक भ्रम निर्माण करतात, त्यातला तो एक भ्रम आहे की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत, आम्ही आहोत. काय विचार तुम्ही बाळासाहेबांचा? मोदी, शहा, फडणवीस यांची बूट चाटणं जे महाराष्ट्राच्या मुळावर आलेले आहेत, हा बाळासाहेबांचा विचार आहे. महाराष्ट्र आणि मुंबई संकटात असताना, लुटली जात असताना, मराठी माणसाच्या स्वाभिमानाला रोज धक्का लावला जात असताना तुम्ही ही जी बूटचाटेगिरी करताय महाराष्ट्र द्रोह्यांची, हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे असं तर ह्या लोकांना वाटत असेल तर धन्य आहे. रावसाहेब, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 वर्धापन दिन साजरे होत आहेत. या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया जे ट्विट केले ते असं म्हणतात की सहन करायला शिका, आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. मी त्यांचं म्हणणं बरोबर आहे, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. सध्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ईडी, CBI आणि पोलीस यंत्रणेच्या हातात आहे. त्यांचा किंवा आमचा जो बघा, राहुल गांधींनी जे म्हटलं आहे त्यांच्या लेखामध्ये आणि ज्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सगळ्यांना मिरच्या झोंबलेल्या आहेत की हा सगळ्या तपास यंत्रणांचा गैरवापर, निवडणूक आयोगाचा गैरवापर करून तुम्ही निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि आमचे पक्ष फोडलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही संयम बाळगलेला आहे ना, आम्ही संयम बाळगलेला आहे आणि आम्ही ह्यातून पुन्हा उभे राहू याचा आम्हाला विश्वास आहे. हे बुडबुडे आहेत, अजित पवारांचा पक्ष, एकनाथ शिंदेचा पक्ष, हे बुडबुड आहेत. हे बुडबुडे लवकर फुटतील. मुख्य म्हणजे मोदी आणि शहांचाच भ्रमाचा भोपळा फुटतो आहे, रोज फुटतो आहे. तुम्ही किती खोटं बोला, रेटून बोला, तुमच्या भ्रमाचा भोपळा फुटतो आहे, हे रोज दिसत आहे. प्रेसिडेंट ट्रम्पला उत्तर देऊ शकत नाहीत हे.
प्रेसिडेंट ट्रम्प आतापर्यंत 16 वेळा बोलला की मी यांना युद्ध थांबवायला सांगितलं. आमचं युद्ध पाकिस्तान बरोबरच्या दहशतवादाविरुद्ध होतं. हे युद्ध एका बाजूला बुलेट ट्रेनचे इमले मुंबईत रचले जात असताना काल एक मोठी दुर्घटना घडली, ज्यात रेल्वे दुर्घटनेत 4 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला, अनेक जखमी झाले. एका बाजूला बुलेट ट्रेन येते तर दुसऱ्या बाजूला मुंबईतल्या रेल्वे किंवा ट्रेन प्रवासाची आपण परिस्थिती जाणून रेल्वे मंत्री एक काल जे बळी गेलेले आहेत हे बुलेट ट्रेनचे बळी. काल ज्या मराठी प्रवाशांचे बळी गेलेले आहेत हे नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचे जे स्वप्न आहे मुंबईचा गुजरात करण्याचं, आणि त्यासाठी बुलेट ट्रेन आहे. मुंबई अहमदाबाद काल जे सामान्य लोक ज्याने जीव गमावला ते बुलेट ट्रेनने प्रवास करणार नाहीत, ते AC ट्रेनने प्रवास करत नाहीत. पण मुंबईतील मुठभर धनिक लोकांसाठी AC ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्यामुळे लोकल ट्रेनच्या फेऱ्या कमी झाल्या आणि त्यातून गर्दी वाढली. हे सत्य आहे. बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेन ही गुजरातची सोय, मुंबईतल्या मराठी माणसाची सोय नाही. मुंबईतल्या रेल्वे प्रवासामध्ये लोकल ट्रेन्स वाढणं, त्याच्या सुविधा देणं, यासाठी ना देवेंद्र फडणवीस ना एकनाथ शिंदेंची चिरंजीव जगभ्रमण करणारे आम्ही बोलतोय त्याच्यावर. ही आमची वेदना आहे. आणि मी जे म्हणतोय की मुंबईचं गुजरातीकरण जे होणार आहे पूर्णपणे या माध्यमातून बुलेट ट्रेनच्या सोयीसाठी मुंबईमध्ये जादा रेल्वे लाईन पडत नाही, गाड्या वाढवत नाही, सगळं बजेट बुलेट ट्रेनला वळवलं जात आहे. आता कुठे गेले ते मुलुंडचे नागडे पोपटलाल जे फुटपट्ट्या घेऊन घाटकोपरला मुलुंडचे फिरतात ना प्लॅटफॉर्मचं मापं काढायला? काल इतक्या मोठ्या अपघातावर त्यांचं काय भाष्य आहे? काय दुखवटा व्यक्त केला? राजीनामा मागितला रेल्वे मंत्र्यांचा? कोण अश्विनी काय वैष्णव काय कुठे आहेत ते? आले मुंबईत? आले का? ही सगळी कॉर्पोरेट मंडळी, हे सगळे गौतम अडाणीचे चमचे, यांना मुंबई विकायची आहे मराठी माणसाची, आणि आम्हाला सांगता येते. चला धन्यवाद. पूरा हो चुका है, पहला साल है ना, उनकी नंबर की राजनीति पूरी हुई, सिंदूर की क्या है सर? मोदी गवर्नमेंट का तीसरा टर्म चालू हो गया, जिसका पहला साल कवर हो चुका है सर, खत्म हो चुका है ना. उनका जो नंबर्स की राजनीति थी वो पूरी नहीं हुई, 240 पे अटके. दूसरी ओर से जब उनका सुंदर की जो राजनीति थी वो भी पूरी नहीं हुई सर. किस तरीके से आप देखते हो पूरा ये साल उनका सर? कौन सा साल है ये? साल तो बेमिसाल नहीं है. क्या हुआ है आपने देखा है ना, एक साल में क्या हुआ है. 10 साल में नहीं हुआ तो 1 साल में क्या करें? 10 साल निकल चुके ना, देश को दिशा मिली, दुर्दशा हो गई. अब ये साल में तो हमारे 26 महिलाओं का सिंदूर उजाड़ गया, फिर भी मोदी चूक है. पाकिस्तान के साथ युद्ध की घोषणा की, वो भी प्रेसिडेंट ट्रम्प ने आपको दबा दिया. आप अब तक उनको जवाब नहीं दे पा रहे. मोदी जी के नेतृत्व में देश इतना कमज़ोर, दुर्बल हुआ है कि 70 साल में ये इतनी लाचारी हमने नहीं देखी. जो मोदी जी के कार्यकाल में देश लाचार, कमज़ोर और दुर्बल हो गया है और घुटने टेक रहा है छोटे छोटे देशों के सामने, कनाडा के सामने. चलिए थैंक यू. सर इसी को लेके एक सवाल है. जो डेलीगेशन बनाया गया था, जो डेलीगेशन बाहर गए थे, आज प्रधानमंत्री जी जितने भी लोग डेलीगेशन में शामिल हुए थे उनसे मुलाकात करेंगे, उनका फीडबैक लेंगे. आपको लगता है कि कहीं ना कहीं इस तरीके का जो डेलीगेशन बनाकर बाहर भेजा जा रहा है कहीं ना कहीं पॉलिटिकली इवेंट है या पॉलिटिकली? देखिए वो तो पॉलिटिकल इवेंट ही था. हमने मांगा था स्पेशल सेशन पार्लियामेंट का. पार्लियामेंट सेशन की बात नहीं हो रही है. हमने बहुत कुछ मांगा था. हमने कहा था कि पाकिस्तान को 4 टुकड़े कर दो. बार बार जो हिंदुस्तान के ऊपर आतंकी हमले पाकिस्तान कर रहा है, तो आपकी भाषा थी अब पाकिस्तान वापस उठ नहीं पाएगा. लेकिन पाकिस्तान को चीन ने उठाया है, पाकिस्तान को प्रेसिडेंट ट्रम्प ने उठाया है, पाकिस्तान को पुतिन ने उठाया है,
पाकिस्तान को तुर्कस्तान ने उठाया है, पाकिस्तान को कुवैत ने उठाया है, पाकिस्तान को अजरबैजान ने उठाया है, पाकिस्तान को IMF ने उठाया है, पाकिस्तान को एशिया डेवलपमेंट बैंक ने उठाया है। ये क्या चल रहा है? मोदी जी के कार्यकाल में हिंदुस्तान की विदेश नीति पूरी तरह से बर्बाद हो गई है। सर, ट्रेन हादसे पे आपका क्या कहना है? हम एक तरीके से बुलेट ट्रेन की तरफ जा रहे हैं और हमारे यहाँ पे सुरक्षा को देखिए, ये बुलेट ट्रेन के बली है। मुंबई में जो हादसा हुआ है, जो बुलेट ट्रेन मुंबई से गुजरात लेके अहमदाबाद लेके जा रहे हैं ना, ये उसकी हत्या ही है। पूरा बजट जो है, पूरा ध्यान बुलेट ट्रेन पे चल रहा है उनका, और हमारे जो लोकल ट्रेन उस पर कोई ध्यान नहीं। जो हमारे गरीब लोग उनसे प्रवास करते हैं, तो ये जो बुलेट ट्रेन के ये हत्या है, बली है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।